सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करतं ना त्याची त्याला त्या मुक्त होते. आम्ही काही इथे गोटे खेळायला आलोय. तुम्हाला आठवत असेल आपला नागपूर आणि त्यावेळेसचा उत्सव आताचा धाराशिव इथं भूकंप झाला होता. परत ती गावाच्या गावं परत आपण उभी केली. काही लोक आपल्याला सोडून गेली. आता निसर्ग शकत नाही. काही लोक त्या पाण्यात वाहून पण गेली. मी मगाशी येताना सोलापूरमध्ये एक रिक्षा ड्रायव्हर त्याची बायको म्हणत होती की दादा 8 दिवस झाले तो सापडत नाही. असं नाही. त्याच्यामुळे काळजी आपण घेतली पाहिजे. सरकार तुमची काळजी घेईल पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या. कारण पुढचे पण दिवस अडचणीचे काही दिवस हा परतीचा पाऊस आहे. जसं मृग नक्षत्र 7 तारखेला निघतं त्यावेळेस मे महिन्यातच पाऊस सुरू झाला. पाऊस आपल्याकडे आपल्या सगळं आवश्यक प्रवण भाग आहे. आपल्याकडे कधी पाऊस पडायचा एवढा कधीच नाही. आणि म्हणून आपण MIT गेले, आपण KTVH गेले. डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी त्या काळात त्यांच्याकडे पाटबंधारे खात्याची व्यवस्था केली. का तर पाऊस पडत नाही, पडला तर ते पाणी अडवं. नंतर माझ्याकडे खाता आलं, मी पण केलं. सेनातोळे आता धरणातवरनं एवढं पाणी आलं की ते पाणी सोडावं लागलं. आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर 1,00,000 पेक्षा कधी स्वप्नात आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी येईल. धरणातलं पाणी आणि आपल्या फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी उतारावर तिकडं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे. परंतु तुम्ही धीर घालू नका. तर त्याला द्या रे मुख्यमंत्री. आम्हाला कळतंय ना गोटे खेळायला आलोय. त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला. म्हणजे करताना त्याची बघा ना आता एवढा जीव तोडून चालतोय. अजून पण एका ठिकाणी जायचंय कळतंय ना. आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय. शेतकऱ्यांची 20,000 कोटी रुपये भरतोय. इथं साधू वाल्लाळ माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय, पाणी आले, लोक अक्षरशः घाबरून गेली. तिथनं मी सूत्र फिरवलं. म्हणजे आम्ही काय झोपा काढला तरी किती वाजता फोन केलाय त्यांनी. त्याच्या फोन मध्ये नंबर असेल माझा आणि मीच घेतला नंबर. असं नाही राव. आम्ही एवढं करून वाईट ज्याचं कळतं त्याला कळतं त्याच्या प्रकारे म्हणजे आम्ही जीवाचं रान करतो तुमच्याकरता. आणि यांनी काहीतरी तुमची अडचण मला कळते ना. परंतु शेवटी राज्य चालवत असताना पहिल्यांदा यांचे संस्था कशी उभे करता येतील, त्यांना मदतच्या ठरवून गेलेल्या जमिनी पुन्हा पूर्वपदावर कशा आणता येतील, पुन्हा पुढच्या काळामध्ये त्यांचं परिस्थिती व्यवस्थित कशी बांधून देता येईल, त्या सगळ्या गोष्टी विहिरी कशा खोलून देता येईल, त्या सगळ्या गोष्टी आपण करतो. तुमचे पण वेगवेगळ्या मागण्या त्या मागण्यांच्या करता निश्चितपणे काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, सोंग करता येत नाही. तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमचं महिन्याचं असणाऱ्या उत्पन्नामध्ये चालवण्याचा प्रयत्न करतात, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतोय, राज्य चालवतोय. आणि त्याच्यामुळं आम्ही मंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे. कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेलच. आम्ही ती मदत मिळवू आणि शिवाय आपलं राज्य सरकारने आपण मार्ग काढू एवढी आपण लक्षात ठेवा. आणि सतत आम्ही तुमच्या आता राहुल भैया त्याच्या संपर्कात राहू. काही अडचणी असतील तर त्याला सांगा, इतर कोणाला सांगा. ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. राजकारण जेव्हा निवडणुकीचं आपण सांगू, आता पहिल्यांदा आपल्या परिवारातल्या एकमेकाला आधार देणं आणि पुन्हा त्याचे संसार उभे करणं हे महत्वाचं काम आहे आणि ते आपण करू. त्याकरता आम्ही तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद.